विनोदिने राधाधरसुधापानशालिने वनमालिने महाभावस्वरूपास्त्वं कृष्णप्रियवरीयसि प्रेमभक्ति प्रदे देवी श्रीराधिका त्वं नमोऽस्तुते. हरे कृष्ण. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण चर्चा करणार आहोत की दिवाळी आपण का साजरी करतो, त्याच्या मागे काय कारण आहे. कारण सद्य परिस्थितीमध्ये जे काही सामाजिक आणि राजकीय वातावरण चाललेलं आहे त्याच्यानुसार तर असं वाटतं की जेवढ्या काही वैदिक विधिविधानं आहेत किंवा सण आहेत याच्याविषयी जे तथाकथित बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना नेहमीच एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यांच्यासमोर, आणि अनेक प्रकारचे प्रलाप करत फिरत राहतात. ते टीव्हीवर, बाकी जे मीडिया आहेत, सॉफ्ट मीडिया आहे किंवा डिजिटल मीडिया जे आहे याच्यावर ते अनेक प्रकारचे गोष्टी पसरवत राहतात, जेणेकरून लोकांची जी धार्मिक निष्ठा आहे, श्रद्धा आहे ती हनन होईल. आणि तसं पाहता गेलं तर आजच्या शिक्षण पद्धतीनुसार देखील आपण आपले सण वार विसरूनच गेलोय, आणि जे काही आपले उत्सव आहेत ते साजरे करताना बरेच पद्धतीचे कुतर्क आम्ही देतो आणि विधिवत ते उत्सव साजरे करत नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जे काही उत्सव आहेत, कारण भारताला उत्सव भूमी म्हटलं जातं, ज्याप्रमाणे भारत ही तपोभूमी आहे त्याच पद्धतीने ही उत्सवभूमी देखील आहे. आ सेतू हिमालयापर्यंत जिथे जिथे भगवंताची अनेक सुंदर मंदिरं आहेत त्या प्रत्येक सुंदर मंदिरांमध्ये 365 दिवस भगवंताच्या लीलांचं स्मरण करण्यासाठी आणि भगवंतांचं गुणगान करण्यासाठी अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले जातात. आणि विशेष करून भारताच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण चारही सीमांत प्रांतापर्यंत जे काही वेगवेगळे राज्य आहेत जिथे वेगवेगळ्या भाषा बोलली जातात, परंतु सगळ्यांची संस्कृती सारखीच आहे. आणि अशा या उन्नत, उज्ज्वल आणि दिव्य भारतीय संस्कृतीमध्ये सर्व भारतभर सर्वजण, मग तो ब्राह्मण, क्षुद्र, वैश्य, क्षत्रिय कुठल्याही वर्णाचा व्यक्ती असो, हा सण साजरा करतो ज्याला आपण दिवाळी म्हणतो. दिवाळी किंवा दीपावली, दीपोत्सव असे अनेक नावं आहेत या सणासाठी. आणि हा सण उत्साह, उत्कर्ष, आनंद, नवीन वर्षाचं केलं जाणारं स्वागत, नवीन वर्ष या असं नाही की आंग्ल पद्धतीचं किंवा पाश्चात्य पद्धतीचं, नवीन वर्ष या हेतूने की जे व्यापारी लोक आहेत त्यांचं नवीन वर्ष बलिप्रतिपदेपासून सुरू होतं त्या दृष्टीने. तर हा जो दीपोत्सव आहे किंवा दिवाळी हा जो सण आहे आम्ही का साजरा करतो, याच्या मागे कारण काय आहे. तर मी आता तुम्हाला ज्या काही कथा सांगणार आहे, आता बरेच बुद्धिजीवी लोक म्हणतील की हा पुराण कथा आहेत आणि पुराणातल्या वांगी आहेत, पण हा सर्व प्रपंच जो काही मी आता सांगण्याचा प्रयत्न करतोय तो त्या कुतर्की बुद्धिजीवी लोकांसाठी नाही आहे. साक्षात देव जरी आले तरी त्यांच्यावर न विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हे स्पष्टीकरण नाहीये. परंतु ज्यांची या भारतीय संस्कृतीवर आस्था आहे, ज्यांना ही भारतीय संस्कृती आणि आमच्या धर्मातील विधिविधानं ही सर्वात महत्वाची मानतात आणि ती जोपासण्याचा जे मनापासून प्रयत्न करणार आहेत, अशा माझ्या भारतीय बंधू भगिनींसाठी, विशेष करून महाराष्ट्रातील लोकांसाठी मी मराठीमध्ये हा विषय तुमच्यासमोर मांडतोय. तर ह्या दिवाळीच्या सणाची सुरुवात कुठून झाली त्याच्याविषयी आपण थोडक्यात चर्चा करू. ज्यावेळी देव आणि दैत्यांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि समुद्र मंथनातून एक एक दिव्य गोष्टी ज्यावेळी
उत्पन्न झाल्या, ज्याला आम्ही 14 रत्न म्हटलं जातं, ती 14 रत्न जशी एक एक करून उत्पन्न झाली. आता काही लोकांना याची देखील कल्पना नाहीये की ही 14 रत्न आहेत तरी काय. आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्या 14 रत्नांचा काय अर्थ आहे हे जाणून घेणं तुम्हा आम्हा सर्वांसाठीच महत्वाचे आहे. कारण भगवंतानी ही जी काय 14 रत्न निर्माण केली ती काय आहेत, ते आपण जाणून घेऊ. तर दैवी आणि आसुरी शक्ती एकत्र येऊन ज्यावेळी समुद्राचं मंथन केलं गेलं, तर त्या समुद्र मंथनातून ज्या एक एक गोष्टी उत्पन्न झाल्या, तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आलं विष, हलाहल ज्याला म्हटलं जातं. आणि ते ग्रहण केलं जगद्गुरु जे शिवजी आहेत त्यांनी. कारण देवतांचे देखील ते गुरु आहेत आणि आसुरांचे देखील आहेत. देवता लोक ही त्यांचं पूजन करतात, आसुर लोक ही त्यांचं पूजन करतात. म्हणजे दोन्ही प्रवृत्तीचे जीव, दोन्ही प्रवृत्तीचे मनुष्य हे शिवजींचे पूजापाठ करतात, शिवजींची आराधना करतात. कारण शिवजी हे दोघांचे आराध्य आहेत आणि त्यामुळेच त्यांना आदि गुरु देखील म्हटलं जातं. त्या शिवजींनी ते हलाहल स्वतः ग्रहण केलं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ह्या समुद्र मंथनातून उत्पन्न झाली ती म्हणजे ज्येष्ठा, किंवा ज्याला दारिद्र्य म्हटलं जातं. ती ज्यावेळी आली तर देवतांनी नाकारलं आणि राक्षसांनी तिला नाकारलं. मग आता हिला कोण घेणार? भगवान विष्णूने सांगितलं की हिला तुम्ही ब्राह्मणांच्याकडे पाठवून द्या, कारण ब्राह्मण हे बुद्धिमान आहेत. मग ज्येष्ठा जी दिसायला अतिशय कुरूप, वेडी वाकडी होती आणि भयंकर होती, उग्र दिसायला होती, तर ती ब्राह्मणांच्याकडे गेली. मग नारदजी तिथे पोहोचले. नारदजींनी ब्राह्मणांना सांगितलं की ही ज्येष्ठा आहे, म्हणजे दारिद्र्य आहे, हिला तुम्ही स्वीकाराल का? आणि ही लक्ष्मीची मोठी बहीण आहे. कारण जोपर्यंत दरिद्रता येत नाही तोपर्यंत व्यक्तीला लक्ष्मीची खरी किंमत काय आहे ते कळत नाही. मग ज्यावेळी ती ब्राह्मणांच्याकडे गेली तर जसं आपण पाहतो की साडू जे असतात, म्हणजे पत्नीच्या बहिणीचे पती जे आहेत त्याला साडू म्हटलं जातं. आणि जर मोठे साडू असतील तर ते पूजनीय देखील असतात आणि सख्या भावापेक्षाही जास्त त्यांच्याशी घनिष्ठता असते. मग ब्राह्मणांनी ओळखलं की जर ही लक्ष्मीची मोठी बहीण आहे आणि भगवंत लक्ष्मीशी विवाह करणार आहेत, तर आम्ही भगवंताचे साडू बनू आणि मानाने त्यांच्यापेक्षा मोठे होऊ, त्यामुळे आम्ही भगवंतांचे देखील पूजनीय बनू. मग भगवंतांशी त्यांचा संबंध प्रस्थापित होईल म्हणून ब्राह्मणांनी दरिद्रता स्वीकारली. आणि ती कशी स्वीकारली? तिला ते घेऊन गेले आपल्या घरी. दरिद्रता घरी आली, पण ब्राह्मणांच्या घरी काय असतं? भगवंताची सुंदर उपासना असते, आराधना असते, धूप दीप नैवेद्य सुगंधित पुष्पमाळा हा सर्वांचा सरोभार असतो. पण ते ज्येष्ठाला ते सहन नाही झालं. ती म्हणजे हा कसला घाणेरडा वास येतोय, मला हे असलं काही आवडत नाही. मग त्या ब्राह्मणाने विचारलं की तुला काय आवडतं? तर तिने सांगितलं की मला मदिरेचा वास, मांसाहाराची चव किंवा गलिच्छपणा, घाणेरड, अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू ह्या सर्व मला आवडतात. आणि ब्राह्मणांच्या घरी सर्वच काही नीट नेटकं असतं. मग ते मला ठीक आहे, तुला तशा पद्धतीचा वर शोधायसाठी आम्हाला थोडा वेळ लागेल, तू आमच्यावर चल. आणि तिला नेऊन एका पिंपळाच्या झाडाखाली बसवलं
आणि ब्राह्मण लोक तिथून निघून गेले. गेले ते गेलेच. ब्राह्मणांनी काय केलं, तिला स्वीकारही केला, तिचा मानही राखला, भगवंतांशी संबंधी प्रस्थापित केला आणि तिला दूरही केलं. मग लक्ष्मीनं ते पाहिलं आणि तिला थोडसा मनामध्ये खिन्नता आली. त्यावेळी भगवंतांनी तिला सांगितलं, तू काळजी करू नको, तिच्यासाठी योग्य वर मिळेल, पण तो तिच्यासाठी वर कोणता मिळणार? तर जो व्यक्ती दिवसाच्या प्रथम प्रहरानंतर जाऊन पिंपळाच्या झाडाला पाणी घालतो किंवा पिंपळाची प्रदक्षिणा करतो, त्याच्यावर दरिद्रता निघून जाते, त्याच्या पाठीमागे पडते. आणि जो व्यक्ती इव्हन जर शनिवारी समजा प्रातःकाळी जर कोणी गेलं तर त्याचं नशीब चांगले की तो, कारण प्रातःकाळी लक्ष्मीनारायण दरिद्राला भेटायला पिंपळाच्या झाडाखाली येतात, तर त्याला लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो. आणि जर प्रथम प्रहरानंतर गेला तर मग केवळ दरिद्रता मिळेल आणि तीच त्याच्या पाठोपाठ येईल. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जर तुम्हाला पिंपळाची पूजा करायची असेल तर पहाटे करायला हवी, हे सर्वात महत्वाचं, हे शास्त्र सांगतात. बर, तो विषय दुसरा आहे. मग त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी प्राप्त झाली तो म्हणजे दरिद्रता. दरिद्रतेनंतर पहिली गोष्ट जी दैवासुर दोघांच्या शक्तीतून उत्पन्न झाली ती म्हणजे हलाहल. आणि ते हलाहल आदिगुरु जे आहेत शिवजी त्यांना अर्पण करण्यात आलं. दुसरी गोष्ट ब्राह्मणांनी घेतली, कारण ते देवतांचे देखील गुरु आहेत आणि असुरांचे देखील गुरु आहेत. त्याच्यानंतर मग उच्छ्रेश्रवा नावाचा घोडा आला. त्या घोड्याचा रंग एकदम सफेद होता, एकदम म्हणजे श्वेत रंगाचा तो घोडा. त्याचे कान काळे होते, 7 मुख होते त्याला. आणि त्या घोड्याला बली महाराजांनी घेतला, कारण दानव हे मोठे, मानानं मोठे, म्हणून दानवानं ते देण्यात आलं. त्याच्यानंतर मग ऐरावत उत्पन्न झाला. ऐरावत इंद्राणी घेऊन टाकला. मग कौस्तुभमणी तो भगवान श्रीकृष्णाने धारण केला, भगवान श्रीहरीनी किंवा विष्णूनी तो घेतला. आणि त्याच्यानंतर कामधेनू आहे. आणि कामधेनू ही ऋषीमुनींनी स्वीकारली, कारण ती त्यांच्या उपयोगाची आहे. यज्ञासाठी आवश्यक असलेलं जे गव्यामृत आहे ते कामधेनूपासून उत्पन्न झालं. त्यामुळे त्यांनी कामधेनू घेतली. आणि हीच कामधेनू ऍक्च्युली त्यावेळी वास्तवतः 5 कामधेनू आल्या होत्या. त्यामधली जी नंदा जी आहे तिच्या स्मृतीसाठी हा जो वसुबारस म्हणून जो दिवाळीच्या पहिला दिवस आहे, ज्याच्यामध्ये गायीची आणि बछड्याची पूजा केली जाते, सर्व प्रकारच्या कामनांच्या पूर्तीसाठी कामधेनूच्या रूपामध्ये गायीची पूजा करून आपल्या सर्व व्रतवैकल्यांची सणाची सुरुवात होते. त्यामुळे वसुबासर, ज्याला आपण कार्तिक महिन्यातील जी ही द्वितीया आहे, त्या द्वितीय दिवशी वसुबारस हा सण साजरा केला जातो. घरातल्या सवासनी ज्या आहेत, सुहासिनी स्त्री ज्या आहेत, त्या बछड्याचं गायीची पूजा करून गायीला नैवेद्य वगैरे अर्पण करतात. आणि त्या दिवशी व्रत ठेवतात. गव्हाचे कोणतेही न पदार्थ खाता, बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाकरी करून, गवारीच्या शेंगा आणि बाजरीची भाकरी करून व्रताचं उद्यापन करतात. आणि मग दुसऱ्या दिवशी जो दिवस येतो तो म्हणजे धनत्रयोदशीचा. आता समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा ह्या दिवाळीशी खूप संबंध आहे. कारण समुद्र मंथन हे दिवाळीच्या काही दिवसांआधी झालं, पौर्णिमेच्या दिवशी, कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी. मग त्याच्यातून एक एक गोष्टी बाहेर आहेत, ज्यामध्ये त्यामध्ये कल्पवृक्ष आला. आता कल्पवृक्ष हा सर्वांसाठी आहे, त्यामुळे तो आकाशामध्ये निघून गेला, कारण तो सर्वांना, देवतांनाही जे हवं ते देतो, असुरांनाही जे हवं ते देतो. मग त्या पद्धतीनंच अप्सरा उत्पन्न झाल्या. आता अप्सरांची इच्छा तर देवतांना देखील होती आणि असुरांना देखील होती, पण त्यांना जो कोणी संतुष्ट करेल त्या त्यांच्या होतील, म्हणून त्यांनाही वर पाठवण्यात आलं. मग चंद्रमा आले. चंद्रमाला ही
कारण चंद्रमा हा सर्वांच्यावर समप्रकारे प्रकाश देतो, आपली शीतलता देतो. त्यामुळे त्यालाही ना देवतांनी स्वीकारलं ना असुराणी, कारण तो सर्वांचाच आहे. त्यामुळे तो दोघांचाही होऊन गेला. अशी एकट्याची कोणाची प्रोप्रायटरशिप नाही राहिली, मालकी हक्क नाही राहिला. मग त्याच्यानंतर पारिजात वृक्ष आला, तो देवता घेऊन गेले. वारुणी आली, वरुण नावाचा एक राक्षस देखील आहे आणि एक देवता देखील आहे. तो हा जो राक्षस जो आहे त्यानं वारुणीला स्वीकारलं आपली पत्नी म्हणून. आणि सुरा जी आहे ती मदिरा, ती राक्षसाने स्वीकारली, दानवाने स्वीकारली. त्याच्यानंतर पांचजन्य शंख आला, तो भगवान श्रीकृष्णाने स्वीकारला. आणि मग प्राकट्य झालं लक्ष्मी देवीचं. धनत्रयोदशी ज्याला म्हटली जाते, त्या दिवशी दोन महत्वाच्या व्यक्ती या समुद्र मंथनातून प्रकट झाल्या. एक आहे माता लक्ष्मी आणि दुसरे आहेत भगवान धन्वंतरी. ज्यावेळी धन्वंतरी भगवान स्वतः प्रकट झाले तर त्यांच्या हातामध्ये अमृत कुंभ होता. त्याचबरोबर आयुर्वेदाचं ज्ञान पूर्णपणे त्यांच्याकडे होतं आणि ते ज्ञान त्यांनी ऋषीमुनींना अर्पण केलं. तर धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी मातेची देखील पूजा केली जाते आणि भगवान धन्वंतरांची देखील. जे वैद्य समाजातील लोक आहेत ते विशेष करून ह्या दिवशी भगवान श्री धन्वंतरींना प्रार्थना करतात, जेणेकरून त्यांच्या कृपेने आम्हाला उत्तम आरोग्य आणि उत्तम आरोग्याबरोबर उत्तम चरित्र देखील प्राप्त होऊ शकेल. मग धनत्रयोदशी हा जो दिवस आहे, या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट घडली म्हणजे माता लक्ष्मीचं पुनः प्राकट्य झालं. मग आता हे पुनः प्राकट्य म्हणजे काय आहे याच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊ. तर याच्यासाठी आपल्याला पाठीमागे जावं लागेल. या जगतामध्ये स्वतःच्या उच्च स्थानामुळं, पदप्रतिष्ठेमुळं जो काही एक अहंकार निर्माण होतो, त्याच्यामुळं देवतांसारखी व्यक्ती देखील मोठमोठ्या ऋषीमुनींचा अपमान करू शकते. तर विष्णू पुराणामध्ये कथा येते की एकदा एक अप्सरा सुंदर पारिजात फुलांची माळ घेऊन चालली होती आणि त्याच वेळी दुर्वास मुनींनी ते पाहिलं आणि दुर्वास मुनींनी इच्छा केली की ती माळ मला दे. आता दुर्वास मुनींनी मागितल्यानंतर नाही कोण म्हणणार त्यांना, कारण ते करुणा निदान आहेत, लवकर कृपा करतात सर्वांच्या. मग तिने ती दुर्वास मुनींना दिली. दुर्वास मुनींनी ती धारण केली आणि फिरत चालले होते. पण ती माळ इतकी सुंदर होती आणि पारिजात वृक्षाचं एक महात्म्य असं सांगितलं जातं की ह्या पारिजात वृक्षाच्या फुलांची माळ जो कोणी गळ्यामध्ये धारण करतो त्याला सर्व प्रकारचं वैभव प्राप्त होतं. धन, धान्य, पुत्र, सर्व म्हणजे सर्व काही प्राप्त होतं. पण धनधान्य, पुत्र ह्याच गोष्टी भक्तीमध्ये बाधा असतात. आणि दुर्वासा मुनीसारख्या वैरागी व्यक्तीला ज्यावेळी त्यांच्या ते लक्षात आलं त्यावेळी त्यांनी ठरवलं की हे आपल्याला गरजेचं नाहीये. ही गोष्ट ज्याला त्याच्यामध्ये जास्त इच्छा आहे अशा व्यक्तीला द्यावी. म्हणून ते फिरत फिरत ज्यावेळी स्वर्गलोकाला चाललं होतं त्यावेळी त्यांनी समोरून येताना इंद्राला पाहिलं की जो आपल्या ऐरावतावर बसला होता आणि येत होता. मग ते म्हणले हे इंद्रासाठी उत्तम, म्हणून त्यांनी ती माळ काढली आणि इंद्राकडे भिरकावली. इंद्राने देखील विचारलं की हा मर्त्य लोकातला ऋषी येऊन स्वतः वापरलेली माळ मला कशी काय अर्पण करतो. म्हणून उद्धटपणे त्याने ती माळ घेतली आणि आपल्या हत्तीच्या मस्तकावर फेकली. ऐरावत जरी समुद्र मंथनातून उत्पन्न झाला होता तरी तो देखील एक पशुच होता. त्यानं काय केलं, ती माळ घेतली तशीच आणि पुन्हा आपल्या पायामध्ये टाकून ती चिरडून टाकली. आणि ते ज्यावेळी दुर्वास ऋषींना पाहिलं तर त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की तू श्रीहीन होऊन जाशील. आणि श्रीहीन झाल्यामुळं
पूर्ण तिन्ही लोकातलं ऐश्वर्यच निघून गेलं. माता लक्ष्मीच अदृश्य झाली. पाहायला गेलं तर देवराज, इंद्र, देवता ह्यांचं सर्व काही ऐश्वर्य संपलं, कारण माता लक्ष्मीच तिथून निघून गेली. त्यामुळे ब्राह्मणांचा शाप किंवा ब्राह्मणांचा उद्वेग हा सर्वांचा नाशच करतो. इंद्राला कळे ना काय करावं. त्याच वेळी त्यांनी इंद्राला जो शाप दिला की तू श्रीहीन होऊन जाशील आणि दानव तुझ्यावर आक्रमण करून तुला हरवतील आणि तुझं सर्व वैभव नष्ट होऊन जाईल, त्या पद्धतीनंच झालं. देव दानवांचं युद्ध झालं, दानव त्याच्यामध्ये विजयी झाले. त्यांनी देवतांचं राज्य घेतलं आणि देवतांना अंतर्धान व्हावं लागलं. सगळे भीतीमुळे एकदम दिसेनाशे झाले आणि सत्य शेवटी मग ब्रह्मदेवांकडे आले. ब्रह्मदेवांना त्यांनी प्रार्थना केली. मग ब्रह्मदेवाने सांगितलं की आता सत्य शेवटी एक गोष्ट आपल्याला करावी लागेल, भगवान श्री विष्णूंची शरण घ्यावी लागेल. देवतांच्या मध्ये हा एक चांगला गुण आहे. ते कितीही कामासक्त असले, ऐश्वर्याच्या मागे असले, तरी सुद्धा त्यांच्याकडे एक गोष्ट आहे की संकटकाळी ते भगवंतांची शरण घेतात. आसुरी प्रवृत्तीचे लोक करत नाहीत. त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास राहतो आणि त्यामुळे ते अडकून राहतात. पण देवतांचा हा जो गुण आहे की ज्याच्यामुळं ते भगवंतांना प्रिय आहेत, कारण ते प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी त्यांच्याकडे विपदा येते त्यावेळी भगवंतांचा आश्रय घेतात आणि भगवत आज्ञेचं पालन करतात. तर ते गेले भगवान श्री विष्णूंच्याकडे. तर तिथे जाऊन पाहता तर वैकुंठामध्ये लक्ष्मी देखील नाहीये. मग त्यांनी विचारले की काय झालं. काय नाही म्हणले, ज्यावेळी मुलं काहीतरी उद्धटपणा उर्मटपणा करतात त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा लोक कुणाला शिव्या घालतात, आईला शिव्या घालतात. तर तुम्ही केलेला काहीतरी उर्मटपणामुळे माता लक्ष्मी अप्रसन्न झाली आणि ती निघून गेली. आता तिला जर पुन्हा प्रकट करायचं असेल तर समुद्र मंथन करावं लागेल. कारण झालं कसं होतं, देवदानवांच्या युद्धामध्ये कितीही दानव मारले जरी गेले तर ते पुनर्जीवित होत होते, कारण शुक्राचार्यांच्याकडे मृत संजीवनी विद्या होती. माता लक्ष्मीचं पुनः प्राकट्य करायचं आणि देवतांना त्यांच्या वैभवामध्ये पुनः प्रस्थापित करण्यासाठी भगवंतांनी त्यांना समुद्र मंथन करायला लावलं आणि या समुद्र मंथनातून मग पुन्हा माता लक्ष्मी प्रकट झाली. मग तिचं प्राकट्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी आणि त्यासाठी आपण हा जो धनत्रयोदशीचा दिवस आहे हा एक उत्सव म्हणून साजरा करतो, कारण हा लक्ष्मीच्या प्राकट्याचा दिवस आहे. तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर बळून राहावं या दृष्टीने हा सण साजरा केला जातो. आणखी एक आहे, ज्यावेळी वामन अवतारामध्ये भगवंताने बली महाराजांना सूतर लोकामध्ये पाठवलं आणि बली महाराजांना सांगितलं की तुमच्या आत्मसमर्पणामुळे मी पूर्णपणे तुमच्या अधीन झालेलो आहे, तुम्ही मला जिंकलंय. भगवंत जरी अजित म्हणून ओळखले जात असले तरी त्या अजित भगवंत देखील आपल्या भक्तांच्या प्रेमामुळे वश होऊन जातात. आणि इथे तर बली महाराजांनी संपूर्ण आत्मसमर्पण केलं होतं. त्यासाठी त्यांनी बली महाराजांना 2-3 वरदान दिले. त्यातलं एक वरदान होतं की त्यांना सुतलाचं राज्य दिलं. 3 प्रकारचे स्वर्ग आहेत, भौमस्वर्ग, दिव्य स्वर्ग आणि बिल्व स्वर्ग. माझा भौम्य स्वर्ग जो आहे त्याच्यानंतर एक दिव्य स्वर्ग आणि एक आहे बिल्व स्वर्ग. तर ज्याला बिल्व स्वर्ग म्हटलं जातं तो म्हणजे सूतल लोक. हा सूतल लोकाचा ऐश्वर्य इतका आहे की देवराज इंद्र देखील कधी कधी लालायित होतात तिथे जाऊन निवास करण्यासाठी. कारण बली महाराज जो यज्ञ करत होते त्यांच्या यज्ञाद्वारे त्यांना इंद्रपद प्राप्त करायचं होतं. तर भगवंतांनी त्यांची ती देखील इच्छा पूर्ण केली. त्यांना सांगितलं की ह्या जन्मानंतर पुढच्या मन्वंतरामध्ये तू देवराज इंद्र बनशील आणि ह्या जन्मामध्ये तू सूतल लोकाचा अधिपती होशील आणि मी तुझं संरक्षण करण्यासाठी तुझ्या द्वारी उभा राहील. मग आता ह्या वामन अवतारातल्या लीलेमध्ये भगवंत वैकुंठ सोडून इथे त्याचे बली महाराजांचे द्वारपाल म्हणून राहिलेले आहेत.
मग त्याच वेळी भ्रमण करता करता नारदजी वैकुंठामध्ये पोहोचतात आणि ते माता लक्ष्मीला म्हणतात, अरे माता तुम्ही एकट्या कशा काय आणि परमपिता कुठे गेले? तर माता लक्ष्मी त्यांना म्हणतात की तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे, तुम्ही सर्वत्र भ्रमण करता आणि तुमचे भगवंत कसे आहे ते तुम्हाला चांगलं माहित आहे की त्यांना तुम्हा सर्वांच्या समोर आम्ही सर्व शूद्रच वाटतो, कारण त्यांना जितके स्वतःचे भक्त प्रिय आहेत त्याच्यापेक्षा त्यांना आणखीच काय या जगातलं प्रिय नाही आहे. त्यामुळे निश्चितपणेच पाहता कुठे आहेत ते. मग नारदजी सांगतात की ते बली महाराजांच्या नगरीमध्ये द्वारपाल म्हणून उभे आहेत, त्यांना जर तुम्हाला आणायचं असेल तर तुम्हाला बली महाराजांच्याकडे जावं लागेल. आणि ही गोष्ट केव्हाची आहे तर जस्ट नुकताच चातुर्मास सुरू झालेला आहे आणि श्रावण पौर्णिमेला जे आपण रक्षाबंधन साजरे करतो त्याच दिवशी नारदजी माता लक्ष्मीला सांगतात की आता चांगली संधी आहे, तुम्ही समुद्र कन्या आहात आणि आता समुद्राचे अधिपती बली महाराज आहेत. तर स्थानाच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर ते तुमचे ग्रामबंधू आहेत. तर तुम्ही जा त्यांच्याकडे आणि त्यांना रक्षाबंधनासाठी राखी बांधा आणि त्यांच्याकडून नेक मागून घ्या. आणि ते नेक ज्यावेळी देणार असतील त्यावेळी ते तुम्हाला विचार की तुला काय हवं, तर तुम्ही सांगा की मला माझे पती हवेत आणि तुम्ही घेऊन या भगवंतांना, आणि ते कधीच नाही म्हणणार नाहीत. त्यामुळे तर माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी नारदांना सांगितलं की मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. आणि मग माता लक्ष्मी आपल्या सर्व दासींना बरोबर घेऊन सुतल लोकामध्ये पोहोचल्या. सुतल लोकाच्या प्रवेशद्वाराजवळच पाहिलं तर एक सुकोमल सुंदरसा बटू उभा आहे आणि इतका गोड होता तो की माता लक्ष्मींची इच्छा झाली त्याच्या गालाला चिमटा काढायची. त्या ब्राह्मणाने त्या छोट्याशा बटूनी त्यांना सांगितलं, हात लावणार नाही, मी ब्राह्मण आहे आणि मी ब्रह्मचारी आहे, बटू ब्राह्मण आहे, बटू ब्रह्मचारी आहे, तुम्ही मला स्पर्श करू नका, कुठल्याही स्त्रीने स्पर्श करू नका. पहिल्यांदा सगळ्यात विचारलं भगवंतांनी की तू कोण आहेस? तर लक्ष्मीदेवी म्हणाले की तुम्ही मला नाही ओळखलं, मी लक्ष्मी वैकुंठाचे अधिष्ठात्री. हो ठीक आहे म्हणले, इकडे कशासाठी? म्हणले की बली महाराजांना भेटायचं आहे. म्हणले इथेच थांबा, मी जाऊन बोलवून आणतो. आणि मग भगवंत आत जातात. बली महाराज त्यांना पहिल्यांदा उठून उभे राहतात. मग की देवा आपण इथे, तर काय हवं असतं तुम्ही मला सांगितलं असतं, मी आला असतो द्वारापर्यंत. तर भगवंत म्हणतात की मी तुमचा सेवक आहे, तुम्ही स्वामी आहात माझे. तर बली महाराज पुन्हा त्यांना दंडवत प्रणाम करतात आणि सांगतात, अरे स्वामी तर तुम्ही आहात, माझे रक्षक आहात, तुमच्या संरक्षणाखाली माझं आयुष्य चाललंय, पण आपण कशी आठवण काढलीत माझी? तर भगवंत सांगतात की लक्ष्मी दरवाजावर उभी आहे, आत पाठवून देऊ का? बली महाराज म्हणले, अरे त्या याव्यात म्हणून तर सर्व उद्योग लोक करतात आणि त्या स्वतः इथं उभ्या आहेत म्हणलं माझंच अवभाग्य आहे, मीच येतो. आणि मग ते दरवाजाजवळ येतात. माता लक्ष्मीला सहर्ष स्वागतासह त्यांना आतमध्ये घेऊन येतात. तर माता लक्ष्मी म्हणते की बली महाराज विचारतात की माता इकडे कसे काय आपण? तर लक्ष्मी सांगते की बली महाराज, स्वागत अतिथी सत्कार हा माझा सर्वत्र होतो. अगदी दानव दैत्य राक्षस हे देखील माझं स्वागत आणि माझं आदर आतिथ्य करतातच. कारण आपण पाहतो की ह्या जगतामध्ये लोकांना नारायण नको आहे, पण लक्ष्मी सर्वांना हवी. मग तो कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असू दे, कितीही घृणित कार्य करणार असेल, पण तो लक्ष्मीचा नेहमीच आदर करतो. मग आता लक्ष्मी इथे सांगते त्यांना की मला ह्या आदर आतिथ्य नको आहे, तर मला एक भावाचं प्रेम हवं आहे. म्हणून मी आज तुमच्याकडे आले आणि ही राखी तुम्हाला बांधते आणि माझा ज्येष्ठ भ्राता, ज्येष्ठ बंधू म्हणून मी तुमचा स्वीकार करते. तर बली महाराजांना तर भरून आलं, एकदम पूर भरून आलं. ते म्हणले, मी तुमचा भाऊ कसं काय? तर माता लक्ष्मी म्हणले की मी सिंधू कन्या आणि तुमचा जन्म देखील सागरामध्येच इथे झाल्यामुळं तुम्ही देखील सागरपुत्र आहात
आणि सध्या सागराच्या अधिपती पण आहात, कारण रसातळ हा खालीच आहे सागरामध्ये. तर बली महाराज थोडंसं मंद स्मित हास्य करतात आणि म्हणतात की ताई, हा गावाचा संबंध नाही, हा देवाचा संबंध आहे. आज तुझे पती माझ्या इथे रक्षक म्हणून उभे आहेत म्हणून तू आज माझ्याकडे आलीस. नारायण इथे आहेत म्हणून लक्ष्मी माझ्याकडे आली, नाही तर ती कशाला येईल. तोपर्यंत बली महाराजांची पत्नी त्यांच्या मागे येऊन उभे राहते आणि म्हणते, आता थोडा विचार करून द्या जे काय द्यायचं असेल ते, कारण काही माग म्हणशीला आणि ती काहीतरी मागेल, कारण ती त्याचीच पत्नी आहे ज्यानं तुम्हाला ह्या स्थितीत आणून ठेवलंय. तर पुन्हा बली महाराज म्हणतात, अगं वेडी आहेस का तू? अगं विष्णूंनंतर माझा अधिकार आहे. आज मी अशा स्थितीमध्ये आहे की लक्ष्मी माझ्याकडे काहीतरी मागणार आहे आणि मी तिला देणार आहे. हे एवढं मोठं स्थान मिळाल्यानंतर कोण थांबेल? तिला जे काय हवं ते मागू दे माझ्याकडे. आणि मग ते म्हणतात की तुला काय नेक देऊ, भेट म्हणून काय देऊ मी तुला आज, कारण तू माझ्याशी आता माझी छोटी बहीण म्हणून माझ्याकडे आलेली आहेस, तर माझं कर्तव्य बनतं की तुला काहीतरी देणं आहे, तर काय देऊ मी तुला? तर माता लक्ष्मी म्हणते की दादा, मला जर तुला जर मला काही द्यायचं असेल ना, तर तू मला माझे पती दे, यांना मी घेऊन जाते. तर बली महाराजांच्या डोळ्यात पाणी भरून येतं, हात जोडतात, म्हणतात, अगं मी तर ऐकलं होतं की बहिणीला भाऊ इतका प्रिय असतो की ती आपल्या भावासाठी काही करायला तयार असते. आणि आपल्याकडे उदाहरण आहे ना, कृष्णलीलेमध्ये ज्यावेळी रुक्मिणी हरण लीला भगवंत करत असतात, त्यावेळी रुक्मी शपथ घेतो की जाऊन मी त्या वासुदेव कृष्णाला त्याचा वध करेन आणि रुक्मिणीला परत आणेन. म्हणजे जो रुक्मिणीला स्वतः विधवा करण्याच्या प्रतिज्ञेने गेलेला असतो, आक्रमण करतो, आणि त्यावेळी भगवंत उलटी गोष्ट करून टाकतात की त्यालाच हरवतात आणि तलवारी त्याच्या गळ्यावर ठेवलेली असते, बस कापणारच असतात त्याचा गळा. इतक्यात रुक्मिणी रथावून उतरते आणि भगवंतांचे पाय पकडते आणि म्हणते, सोडून द्या त्याला, किती झालं तर तो माझा भाऊ आहे. आणि भगवंत मग सोडून देतात. म्हणजे स्वतःला विधवा करण्यासाठी आलेल्या भावाच्या प्राणाचं रक्षण देखील बहीण करते. आणि इथे बली महाराज म्हणतात की तू माझे प्राण न्यायसाठी आलेस. अगं ते माझे प्राण आहेत. तर माता लक्ष्मी बली महाराजांना सांगते की ते तुमचे प्राण आहेत, तर माझे प्राणनाथ आहेत. ते माझे प्राणनाथ असल्यामुळे माझा पूर्णपणे त्यांच्यावर हक्क आहे. मग आता करायचं तरी काय? तसं पाहायला गेलं तर स्त्रियांची जातच ही खूप बुद्धिवान, खूप चतुर. तर माता लक्ष्मीने एक तर्क लावला की ते तुमचे प्राण आहेत आणि माझे प्राणनाथ आहेत. तर आपण काम करू, वर्षाचे 3 भाग करू. तर तुमचे प्राण तुमच्याकडे 1 भाग राहतील आणि माझे प्राण आणि प्राणनाथ माझ्याकडे 2 भाग राहतील. तर 12 महिन्याचा जो वर्ष आहे त्याचे 3 भाग केले तर 1 भाग 8 महिन्याचा आणि 1 भाग 4 महिन्याचा होता. तर 8 महिने भगवंत वैकुंठामध्ये राहतात आणि 4 महिने मग ते सुतला लोकांमध्ये जातात. आणि म्हणून आपण हा चातुर्मास पाळतो. मग ही गोष्ट घडली याच्या दिवशी, रक्षाबंधना दिवशी. मग बली महाराज म्हणले, ठीक आहे, मी तयार आहे या वर्षासाठी. 8 महिने ते तुमच्याकडे राहतील आणि 1 महिना आणि 4 महिने माझ्याकडे राहतील, काय हरकत नाही. मग लगेच माता लक्ष्मी म्हणते की ठीक आहे, मग मी येऊ. तर बली महाराज म्हणतात, तू काय व्यापार करायला आलेस का माझ्याबरोबर? अरे बहीण म्हणून आलेस तर थोडा माहेरवास राहू दे तुला, आता राहा माझ्याकडे काही महिने. आणि मग दोघेही, लक्ष्मीनारायण, वामनदेव, त्रिविक्रम आणि माता लक्ष्मी सुतल लोकामध्ये त्यांच्याकडे निवास करतात.
आणि मग निवास केल्यानंतर दिवाळी दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून बली महाराज लक्ष्मीनारायणसह वैकुंठाला जातात. पहा, भगवंतांशी संबंध प्रस्थापित झाल्यामुळे सदेह देवाबरोबर वैकुंठाला जाण्याचा मान दैत्यराज बली महाराजांना प्राप्त झाला. आणि अशा ह्या संबंधामुळे त्यांना स्वतः 12 महाजनांपैकी एक महाजन म्हटले आहे. धर्माचं तत्व जे खरोखर कळणं कठीण आहे ते त्यांना पूर्णपणे गवसलं होतं आणि भगवंतच त्यांच्या अधीन झाले होते. मग अशा बली महाराजांना घेऊन कार्तिक अमावस्येला ते वैकुंठामध्ये पोहोचले. तर वैकुंठामध्ये 96 अरब वैकुंठवासी जीवानी वैकुंठवासियांनी भगवंतांचं भव्य दिव्य स्वागत केलं आणि त्यावेळी खूप मोठा दीपोत्सव बनवला. आणि त्या दीपोत्सवामध्ये साजरा जो केला गेला होता त्याच्या स्मरणार्थच ही दिवाळी साजरी केली जाते. हे झालं सत्ययुगामध्ये. व दिवाळीनंतरचा जो दुसरा दिवस असतो ज्याला बलिप्रतिपदा म्हटलं जातं. का? कारण त्या दिवशी बली महाराज आपल्या बहिणीला वैकुंठामध्ये सोडून परत यायला निघाले होते. तर त्यांनी राहायला सांगितलं. माता लक्ष्मीनी बली महाराजांना प्रार्थना केली की तुम्ही राहा आणि आज मी तुमच्यासाठी स्वयंपाक करते, भोजन करून मग तुम्ही निघून जा. मग त्यावेळीपासून ही प्रथाच आहे की बलिप्रतिपदेला प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीकडे जाऊन भोजन ग्रहण करतो. कारण या दिवशी जर बहिणीच्या हातचं भोजन ग्रहण केलं असेल तर वर्षभर तो व्यक्ती निरोगी राहतो, त्याला पूर्ण आरोग्य प्राप्त होतं. मग त्यावेळी माता लक्ष्मी आणि साक्षात अन्नपूर्णा ह्या सगळ्या एकत्रित येऊन बली महाराजांसाठी सुस्वादू भोजन बनवलं आणि भगवंतांना त्याच दिवशी सर्वात मोठा अन्नकूटाचा भोग लागला होता. त्याच्यानंतर येते मग भाऊबीज. मग भाऊबीजे दिवशी शास्त्रात सांगितलं जातं की यमुना नदीनी यमराजांकडे, कारण ही दोघे जुळी भावंड आहेत, सूर्याचे पुत्र आहेत दोघे. तर ह्याच दिवशी यमुना मातेनी यमराजांकडे प्रार्थना केली होती की आजच्या दिवशी जो कोणी व्यक्ती माझ्यामध्ये येऊन स्नान करेल त्याला तुमच्यापासून भय राहता कामा नये. मग सांगितलं होते की धनत्रयो दिवशी कमीत कमी 5 तुपाचे दिवे लावून माता लक्ष्मीची पूजा केली तर सदैव उत्तम आरोग्य प्राप्त होतं आणि नित्य लक्ष्मीचा वास घरी राहतो. त्यानंतर नरक चतुर्दशी दिवशी जर 7 दीप लावले तुपाचे, मग बाकी तिळाच्या तेलाचे तुम्ही किती लावा त्याच्यासाठी काही मर्यादा नाही, पण कमीत कमी 7 दिवे नरक चतुर्दशी दिवशी लावणं हे सर्वात महत्वाचं. आणि दिवाळी दिवशी कमीत कमी 11 दिवे लावून माता लक्ष्मीची पूजा करायला, हे शास्त्र प्रमाणित आहे. त्या पद्धतीनं जर लावलं तर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. कारण 4 वैष्णव संप्रदायामधील लक्ष्मी किंवा श्री संप्रदाय जो आहे तो माता लक्ष्मीपासूनच सुरुवात होतो. जर त्या प्रसन्न राहिल्या तर निश्चित रूपेनं भगवंताच्या चरणी आपल्याला स्थान प्राप्त होणं खूप सुलभ होऊन जातं. तर सत्ययुगातल्या ह्या कथा आहेत. मग त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये देखील दिवाळी साजरी केली जायची. भगवान श्री रामचंद्रांच्या बालकाल्यामध्ये वर्णन येतं की अयोध्येमधले जे उद्योजक होते, जे वेगवेगळ्या प्रकारच्या फटाक्या बनवायचे, त्याच्या फटाक्या कशा होत्या तर त्यांनी असे बनवलेले असायचे की ज्यावेळी काय म्हणतो त्याला आपण
जे मोठे फटाके असतात तुम्ही खाली फोडल्यानंतर वर आकाशामध्ये उंच जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती बनवतात. तर ते जे फटाके आहेत तसे वेगवेगळ्या भगवंताच्या रूपाचे ते बनवायचे, की तो फटाका इथे उडवला तर आकाशामध्ये उंच जाऊन एक इतका प्रचंड मोठा व्हायचा की नरसिंहाचं रूप त्याच्यामध्ये यायचं आणि काही वेळाने ते गायब होऊन जायचं. मग भगवंताच्या वेगवेगळ्या लीला अवतारांच्या रूपांचं दर्शन दिवाळीच्या फटाके फोडण्यामध्ये त्यावेळी व्हायचं. फटाके फोडणे हे काय आत्ता सुरू झालेलं नाहीये. ब्रिटिश आले आणि त्यांच्यानंतर ह्या सर्व गोष्टी झाल्या अशा नाही आहेत. अगदी पुरातन काळापासून आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत. म्हणजे त्रेतायुगापासून आजपासून जवळजवळ दशलक्ष, त्रेतायुगाचीच आता 12 लक्ष वर्ष तरी याचीच झाली, द्वापार युगाचीच झाली, 8 लक्ष वर्ष आणि त्याच्यानंतर त्याची 17, म्हणजे जवळजवळ 2 मिलिनियम्स, म्हणजे 20 लाख वर्षांपूर्वी देखील आमच्याकडे अशी उत्तम पद्धती होती की ज्याच्यामध्ये अशा विचित्र चित्र प्रकारचे फटाके त्यावेळी उडवले जायचे होते. मग दुसऱ्या दिवशी, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट जो सत्ययुगामध्ये लक्ष्मी मातेने वैकुंठामध्ये केला होता तो भूलोकावर रामचंद्रजींनी केला. तर त्या दिवशी प्रभू रामचंद्र सकाळी लवकर उठले, आपल्या भावांचं स्नान वगैरे करून सकाळची नाहारी करून हातामध्ये सोन्याची आणि चांदीची तार घेऊन काहीतरी बनवायचं ह्या हेतूने शरयू नदीच्या काठावर येऊन आपल्या मित्रांसमोर आपल्या कामामध्ये गुंतून गेले. तर त्यांच्या मित्रांनी पाहिलं की रामलाला सोन्याची आणि चांदीची तार घेऊन आलेल्या आहेत. तर तेही आपापल्या घरातून सोन्या चांदीची तार घेऊन आले आणि पाहता पाहता ही गोष्ट गावातल्या अयोध्येमधल्या सर्व सोनारांना कळाली आणि सोनार देखील की रामलाला काहीतरी बनवत आहेत. तर त्यांना मदत करावी म्हणून आपापल्याकडे जेवढं काही सोन्या चांदीच्या तारा होत्या त्या घेऊन ते पुन्हा सगळे शरयू नदीच्या काठाला पोहोचले. येऊन त्यांनी रामलालाला प्रार्थना केली की तुम्ही सांगा तुम्हाला काय हवं, त्या पद्धतीचं आम्ही तुम्हाला बनवून देतो. मग रामलाला एका ठिकाणी बसले आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली. मग त्यांनी सांगितल्यानुसार सर्वांनी एक 56 मजली इमारत बनवली, तारेचीच, केवळ तारेची. त्याच्यामध्ये 56 मजले होते, 36 कोट्या होत्या, 6 रस मार्ग होते जे ह्या सर्व बाल्कनींना किंवा छज्जांना जाण्यासाठी. आणि त्या मोठ्या एवढ्या तारांच्या बंगलाला घेऊन प्रभू रामचंद्रन त्यांच्या हजारो मित्र आपल्या बोटांनी उचलून त्याला घेऊन रंगनाथ मंदिरामध्ये आले. कारण त्यावेळी आजचे जे रंगनाथ आहेत ते त्यावेळी अयोध्येमध्ये होते. कारण रंगनाथजी हे सूर्यवंशाचे कुलदैवत आहेत. तर बाहेर जो काय कोलाहल आहे तो ऐकून वसिष्ठजी मंदिरातून बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं की प्रभू रामचंद्र आपल्या मित्रांसह काहीतरी घेऊन येतात. मग त्यांनी हळूच रामचंद्रजींना बोलवलं आणि विचारलं की लाला ते काय घेऊन आलास. तर हळूच रामचंद्रजींनी सांगितलं की हे महल बनवलाय. म्हणजे कशासाठी. तर म्हणले आज काय आहे. तर म्हणले दिवाळी काल झाली तर आज बलिप्रतिपदा. तर म्हणले काल आम्ही देवाला दिवे दाखवले तर आज भोग नको का दाखवायला. हा. आणि मग प्रभू रामचंद्रांनी आपल्या सर्व मित्रांना सांगितलं की जा मिठाई घेऊन या म्हणून. मग ते जे त्यांनी तारांचं पूर्णपणे एक महल बनवला होता त्या महालामध्ये प्रत्येक भिंतीच्या ठिकाणी जिथे वीट माती लावायची आहे तिथेच त्यांनी बर्फी वेगवेगळ्या, काजूची बर्फी, खव्याची बर्फी, माव्याची बर्फी, ह्या सगळ्या वेगवेगळ्या, बदामाची, सगळ्या अशा वेगवेगळ्या बर्फी लावायला सुरुवात केली. आणि बघता 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 तो 56 मजल्याचा जो महाल आहे तो पूर्ण मिठाईचा महाल बनून गेला आणि सर्व लोक अवाक झाले. मग त्यांना कळालं की ऍक्च्युली रामलाला काय बनवत होते. आणि तो पूर्ण मिठाई महाल मग रंगनाथ भगवंतांना भोग दाखवला. पूर्वी कसं होतं की प्रत्येक मंदिरामध्ये
वेगवेगळे विग्रह असायचे. एक मूल विग्रह, दुसरा असायचा उत्सव विग्रह. उत्सव विग्रह म्हणजे तो, आता मूल विग्रह जो असायचा तो अचल, तो मंदिरातून कधी बाहेर नाही पडणार. मग जसं विवाह आहे, शोभायात्रा आहे, ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी जो भगवंतांचा विग्रह असतो त्याला उत्सव विग्रह म्हटला जातो. मग श्री रंगनाथजींचा जो उत्सव विग्रह आहे त्याला कस्तुरी रंगनाथ म्हटलं जातं. मग कस्तुरी रंगनाथांना त्या महालामध्ये आणून हा पूर्ण जो मिठाईचा महाल आहे तो कस्तुरी रंगनाथ भगवंतांना भोग दाखवला गेला. मग मूल विग्रह, उत्सव विग्रह, त्याच्यानंतर अलंकार विग्रह आणि मग अभिषेक विग्रह. तर रंगनाथांचे देखील असे 3-4 विग्रह आहेत. एक तो मूल विग्रह रंगनाथजी, जे 20-30 फूट लांब आहेत, त्यांना घेऊन तुम्ही बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे कस्तुरी भगवंत जे आहेत, कस्तुरी रंगनाथ, त्यांना बाहेर विवाहासाठी, झुलन यात्रेसाठी वगैरे त्यांची सेवा केली जाते. त्याच्यानंतर अलंकारासाठी जे आहेत ते आहेत संपत कुमार, जे आज मैसूरमध्ये आहेत. आणि चौथे जे आहेत अभिषेक विग्रह ते आहेत रामप्रिय. तर असे हे 4 म्हणजे एकच श्री रंगनाथजी. आणि काही ठिकाणी मग केवळ एकच मधुर विग्रह असतो. जसं खास करून आज आम्ही इस्कॉनच्या मंदिरामध्ये पाहतो की एकच मूल विग्रह, त्यांचा शृंगार होतो, त्यांचीच आरती होते, त्यांनाच भोग दाखवला जातो. काही मंदिरांमध्ये उत्सव विग्रह आपल्याला पाहायला मिळतात. तर कस्तुरी रंगनाथांना भोग दाखवल्यानंतर त्या महालातली प्रत्येक एक मिठाई भगवंत त्यांच्या एक मित्राला देत चालले. खरी गंमत ही होते की त्यातून काढलेली एक मिठाई पुन्हा तिथे दुसरी यायची, त्या एखाद्या त्यांच्या मित्राला किंवा जे बाकीचे लोक जमले होते त्यांना ते द्यायचे. ते रिक्त स्थानी म्हणजे त्या रिकाम्या ठिकाणी दुसरी एक मिठाई आपल्या आपणच उत्पन्न व्हायची. आणि अशा प्रकारे सर्वांना तो त्यांनी अन्नकूट वाटला. मग त्याच दिवशी भगवान श्री रामचंद्रांची मोठी बहीण शांता ही दशरथ महाराजांच्या महाली आली. आपल्या 4 भावांना आपल्या घरी भाऊबीजेच्या दिवशी भोजन करण्यासाठी बोलवायला. आणि तिनं आपल्या 4 भावांना आमंत्रण दिलं आणि निघून गेली. आणि यायच्या आधी तिनं आपल्या पतीला सांगितलं होतं शृंगी ऋषींना की मी माझ्या भावांना, तुमची आज्ञा असेल तर माझ्या 4 भावांना मी घरी भोजनासाठी बोलवते. तर म्हणले काही हरकत नाही, अरे विश्वाधिपती ते आहेत, त्यांना जे विश्वंभर आहेत, जे सर्वांचं भरण पोषण करतात, त्यांचं आम्ही काय भरण पोषण करणार आहोत, बोलव. आणि त्यांनी आपल्या योगशक्तीद्वारे सर्व अष्टसिद्धी आणि माता अन्नपूर्णाला आवाहन केलं की भगवंत आमच्याकडे उद्या भोजनासाठी येतात तर आपण यावं म्हणून. तर त्यांच्या सदिच्छेनं साक्षात अन्नपूर्णा तिथे प्रकट झाली आणि त्यांनी सर्व काही बनवलं देव भगवंतांसाठी. आणि ज्यावेळी भगवंत यायला निघाले आपल्या बहिणीच्या घरी, एकटे नाही आले ते, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे मित्र. आणि ह्यावेळी काय, सारे देवदेवता प्राणीगण सगळेच त्यांचे मित्र बनून आले. कारण भगवंत सगळ्यांचे सुहृद आहेत, सर्वांच्याच हृदयामध्ये आमचे अतिशय घनिष्ठ मित्र म्हणून ते वास करतात. त्यामुळे सगळेच त्यांच्याबरोबर आले. त्यामुळं हजारो, लाखो, करोडो मित्र त्यांच्याबरोबर शांता देवीच्या घरी पोहोचले. आता आमची शांताताई ज्या आहेत एक ऋषी पत्नी, पण ते कोणी सामान्य ऋषी नव्हते, शृंगी ऋषी की ज्यांनी आवाहन करून भगवंतांना या जगामध्ये प्रकट केलं होतं. आणि आज त्यांच्याकडे हे सर्वजण भोजनासाठी चालले होते. ज्यावेळी ते पोहोचले त्यावेळी पाहिलं की शृंगी ऋषींच्या आश्रमामध्ये झरे वाहत आहेत. झरे कशाचे, श्रीखंडाचे, त्याच्यानंतर शिखरणाचे, आमरसाचे, खिरीचे, असे नुसते झरे वाहतात. आणि अनगिनित व्यंजन असीमित पद्धतीनं अमर्यादितपणे ढीगच्या ढीग आहेत. तर सारी मुलं प्रत्येक ढिगाच्या आजूबाजूला जाऊन बसून खायला सुरुवात केली.
आणि इकडे शांताताईंनी आपल्या चारही भावांना बसवून त्यांना कढीपाटावर बसून त्यांना भोजन दिलं आणि स्वतःच्या हाताने त्यांना घास भरवू लागले. जसजशी ते हात घास भरवू लागले तसतसं भगवंताचा चेहरा अतिशय उज्ज्वल होत गेला. आणि बाकीच्या त्यांच्या मित्रांनी पाहिल्याने त्यांची देखील इच्छा झाली की अरे आम्हाला पण हवंय म्हणून. तर सगळे पळाले आणि शांताताई मग सर्वांना काही खाऊ घालत होती. मग आपल्या चारी भावांना खाऊन घातल्यानंतर त्यांनी ओवाळलं. आता बहिणीला ओवाळणी काय द्यायची असा विचार करत होतेच तोपर्यंत स्वतः महालक्ष्मी आपल्या रूपामध्ये चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि धन ऐश्वर सुखसंपत्ती कीर्तीची इतकी वर्षा केली तिथं. आणि त्याच वेळी दशरथ महाराजांना आठवण झाली की अरे मी माझ्या मुलांना तरी पाठवलं पण आता बहुतेक जेवण झालं असेल त्यांना तर बहिणीला नेक द्यायचं असेल, बहिणीला भेट काय तर द्यायची आहे तर माझ्या मुलांनी काय तर द्यायला हवं ना. म्हणून त्यांनी देखील आपलं सर्व भेट वस्तू अनेक प्रकारच्या रथ गाड्या भरून 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 पाठवले. पण इकडे भगवंतानी इतकं काय देऊन टाकलं होतं की ऋषीशृंगाने ते घेतल्यानंतर साठवून ठेवलं नाही, त्यांनी देखील वाटायला सुरुवात केली. आणि ते वाटताना त्यांच्याकडे घ्यायला कोण आलं तर सगळे देवी देवता आले. तर ब्रह्माजी म्हणले अरे काय भिकाड्यासारख्या तुम्ही तिथे जाऊन उभे राहिलात. तर देवतांनी ब्रह्माजींना सांगितलं अहो हे तुम्ही बनवलेल्या सृष्टीमधलं काय नाहीये, हे वैकुंठाचं चिरधन प्राप्त होतंय आणि त्याच्यासाठी तुम्ही काही म्हणा, आम्ही भिकारे म्हणा किंवा काही म्हणा, आम्ही तयार आहोत. आणि देवता सुद्धा ते तिथून घेऊन जाणार. तर त्रेतायुगामध्ये हाच सण अशा पद्धतीने स्वतः प्रभू रामचंद्रांनी साजरा केला होता. आणि द्वापारामध्ये तर आम्ही पाहतोच गोपवेश वेणुकर नटवर नित्यकिशोर जे सर्वांचं चित्तोचोर करणारे आमचे श्यामसुंदर जे आहेत त्यांनी देखील ही सुंदर लीला केली. त्यांनी देखील अन्नकूट केलं, त्यांनी देखील बलिप्रदेपदेचं नरक चतुर्दशी हे सर्व काही त्यांच्या लीलांचं स्मरण आहे. वसुबारस दिवशी भगवंतांनी स्वतः गाई वाछड्यांची स्वतः पूजा केली. त्याच्यानंतर पाहतो आपण की ज्यावेळी ते द्वारकेचे राजा झाले होते, द्वारकेमध्ये होते, तर त्यांनी जाऊन आपलाच पुत्र जो नरकासुर आहे, वराह भगवान आणि भूमींपासून जन्मलेला भौमासुर ज्याला नरकासुर देखील म्हटलं जातं, त्याचा वध करून 16,100 राजकन्यांना भगवंतांनी मुक्त केलं होतं. आणि त्याच दिवशी त्यांच्याशी विवाह केला होता. त्यामुळे हा नरक चतुर्दशीचा आपण सण साजरा करतो. तर सांगितलं जातं शास्त्रामध्ये की या दिवशी जर भगवंताला कोणी कमीत कमी 7 दिवे जर तुपाचे अर्पण केले तर त्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागत. आणि दुसरा दिवस आहे दिवाळीचा. दिवाळी दिवशी तर सर्वात महत्वाची लीला भगवंतांनी पार इथे घडवून आणली होती वृंदावनमध्ये, ज्याला दामोदर लीला म्हटलं जातं. आणि वैष्णव पद्धतीनं हा जो महिना आहे कार्तिकचा, ह्याला दामोदर मासच म्हटलं जातं. तर या महिन्यामध्ये श्री राधा दामोदरांची जो कोणी आराधना करेल, विशेष करून सत्यव्रत मुनींनी लिहिलेलं जे दामोदर अष्टक स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं गान करत जो कोणी भगवंताला तुपाचा दिवा अर्पण करतो, हरिभक्ती विलासमध्ये सांगितलं गेलंय की त्या व्यक्तीला अपरिमित पुण्य केलेल्याचं फळ प्राप्त होतं आणि त्याला नित्य वैकुंठामध्ये वास होतो. आणि ही दामोदर लीला ह्याच दिवशी घडली होती वृंदावनमध्ये. भगवान श्रीकृष्णांनी या लीलेद्वारे दाखवलं की त्यांच्या ह्या बाललीला सर्वांना आकर्षित करणाऱ्या आहेत आणि विशेष करून त्यांचे भक्त जे आहेत त्यांच्या पूर्णपणे अधीन होऊन भगवंत ह्या सर्व लीला करतात आणि तुमच्या आमच्यासारख्या बद्ध जीवांना या संसारातून बाहेर काढतात. तर भगवान श्रीकृष्णांनी ही सुंदर लीला द्वापार युगामध्ये केली. आणि हा त्याच्यानंतर जो दुसरा दिवस आहे बलिप्रतिपदा, अन्नकूट जो आहे, तो गोवर्धन पूजा भगवंतांनी सुरू करून गोवर्धन समोर अन्नकूट
भोग अर्पण करून भगवान गोवर्धनला 56 भोग दाखवून हा सण साजरा केला आणि आज देखील तो चालत आलेला आहे. मध्यंतरी तो देखील खंडित झाला होता, परंतु पुन्हा त्याचं पुनरुत्थान श्री माधवेंद्र पुरीपादनी केलं. त्यांनी तो पूर्ण कार्तिक महिना भगवंताला 56 भोग लावले होते, अन्नकूटाचा भोग लावला होता. त्यानंतर वल्लभ संप्रदायामध्ये ते सुरू झालं आणि गौडीय संप्रदाय किंवा माधवेंद्रपुरी हे गौडी संप्रदायात असल्यामुळे त्यांनी पुन्हा सुरू केलेला हा जो उत्सव आहे तो आज देखील अगदी भव्य दिव्यपणे जगातल्या सर्व शहरांमध्ये होतो. कारण जगातल्या प्रत्येक शहरामध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे भक्त आहेत आणि जिथे इस्कॉनचे भक्त आहेत निश्चित रूपानं तिथे हा अन्नकूट किंवा गोवर्धन पूजा हा उत्सव होतच होतो. केवळ इस्कॉनच नाही तर वल्लभ संप्रदायाचे जे काही वैष्णव आहेत ते देखील जगभरामध्ये जे गुजराती वैष्णव पसरले ते देखील अन्नकूटाचा हा उत्सव साजरा करतात. तर आशा करतो की आपण हे उत्सव का साजरा करतो याचं कारण आपल्याला कळालं. जर हे आपल्याला कळालंच तर निश्चित रूपाने हे पुढच्या पिढीला देखील तुम्ही सांगा. आपल्या मुलांना देखील आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या सणांविषयी आणि विशेष करून ह्याच्या पाठीमागे असलेल्या कारणांविषयी योग्य ज्ञान असणं आवश्यक आहे. अन्यथा पुढची पिढी ही धर्महीन, भक्तिहीन, भगवत भावनाहीन होऊन जाईल. तर पुढच्या पिढीला तयार करण्यासाठी आपण स्वतः तयार झालेलं बरं आणि त्याचसाठी हा अट्टहास केलेला आहे. तर ऍक्च्युली तसं पाहता खूप वर्षानंतर मी मराठीमध्ये बोलतो, त्यामुळे बऱ्याच वेळा काही व्याकरणाच्या दृष्टीनं त्रुटी झाल्या असतील तर माफ करा. परंतु हा एक प्रयत्न केलाय की ज्याच्याद्वारे आपण जे आपले सण साजरे करतोय त्याच्या मागचं कारण काय आहे ते जाणून घेऊन जर ते आम्ही सण साजरे केले तर त्याच्यामध्ये आणखी आनंद आहे. तोच आनंद जसा मला प्राप्त झालाय आज अमेरिकेमध्ये इथे राहून देखील हा दिवाळी हा सण मी अतिशय चांगल्या पद्धतीनं इतर भक्तांच्यावर साजरा करतोय, तसा तुम्हीही भारतामध्ये राहून आपल्या सर्व कुटुंबियांना एकत्रित करून तो साजरा करावा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर बनावा आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने भगवान श्री कृष्णांच्या चरणाचा आश्रय आपल्याला प्राप्त व्हावा हीच भगवत चरणी प्रार्थना करून इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. हरे कृष्ण. श्री कृष्णचंद्र भगवान की जय. पुन्हा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. हरे कृष्ण.